गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हे जे आळूची पानं आहेत, तर आज आपण आळूच्या पानांपासून एक व्हेजिटेबल थाळी तयार करून घेणार आहोत. तुम्ही विचार करत असाल ना, व्हेजिटेबल थाळी? तर हो, आज आपण व्हेजिटेबल थाळी तयार करून घेणार आहोत. तर बघा, ही जी पानं आहेत, तर मी ही पानं बाहेरून विकत अजिबात नाही आणलेली आणि मी कधी आणतही नाही. तर ही जी आळूची पानं आहेत, तर माझ्या किचनच्या खिडकीमध्ये आणि बेडरूमच्या खिडकीमध्ये अशा मी 2 कुंड्यांमध्ये ही आळूची पानं लावलेली आहे. एका कुंडीमध्ये 6 ते 7 पानं इझिली येतात. तर आता माझ्याकडे टोटल अशी काहीतरी 7 ते 8 पानं आहेत. तर दोन्ही कुंड्यांमधली मी पानं कट करून घेतलेली आहेत. तर ही जी आळूची पानं आहेत, तर मी खूप वेळा, तुम्ही जर माझे व्हिडिओ आधीपासून बघत असाल तर मी आळूच्या वड्या, म्हणजे आळूच्या तिखट वड्या, त्यानंतर आळूच्या चौकोनी गोड आंबट तिखट वड्या किंवा आळूच्या गोड आंबट तिखट आपल्या ज्या गोल वड्या असतात ना, त्या तर मी खूप वेळा हे करून दाखवलेलं आहे. म्हणजे वड्यांचे खूप वेगवेगळे प्रकार मी करून दाखवलेले आहेत. तर रोज झाडांना पाणी टाकताय सकाळी उठल्यानंतर आणि मग विचार करते, अरे आपली ही जी आळूची पानं आहेत तर ही मोठी झालेली आहेत. मग आता या पानांचं करायचं काय? कारण कसं असं, ही जी आळूची पानं आहेत ना, तर ही थोडी मोठी झाली ना का ही पिकतात आणि मग ते गळतात. आणि दुसरी गोष्ट, ही जी आळूची पानं आहेत, तर ही आळूची पानं जर आपण कट केली, मोठी पानं झाल्यानंतर आपण जर ही आळूची पानं लगेच कट केली ना, तर लगेच तिथे सुद्धा दुसरी पानं यायला सुरुवात होते. म्हणून ही जी आळूची पानं आहेत ही थोडी मोठी झाली की लगेच कट करायची असतात आणि ते कट झाली की त्याला लगेच दुसरी पानं येतात. म्हणून ही पानं मी कट केलेली आहेत आणि ठरवलं की चला, आपल्याकडे आज 7 ते 8 आळूची पानं आहेत, तर या आळूच्या पानांपासून आपण आज एक व्हेज थाळी तयार करूया. आणि कधी अजून एक गोष्ट सांगते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुमच्या घरी कधी पाहुणे आले असतील तर नक्कीच ही व्हेज फ्राय नक्कीच ट्राय करा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, पहा इथे ही जी आळूची पानं आहेत ही काळ्या देठाची आळूची पानं आहेत, अजिबात खाजवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गावा साईडला ही जी आळूची पानं आहे 12ही महिने आळूची पानं असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आळूच्या वड्या तर केल्या जातात, पण हे जे आळूचे देठ आहे, गावा साईडला आळूचे देठ अजिबात फेकले जात नाही किंवा ते वेस्टेड अजिबात जात नाही. हे जे आळूचे देठ आहेत ते अगदी बारीक कट केले जातात. आपण जी कडधान्याची उसळ करतो त्या उसळीमध्ये सुद्धा हे ॲड केले जातात किंवा सकाळी भाकरी बरोबर एखादी जर आपण सुकी मच्छी केली तर त्या सुक्या मच्छीमध्ये सुद्धा हे देठ ॲड केले जातात. एकदम बारीक चिरून, म्हणजे बारीक चिरून भाजीमध्ये ॲड केले जातात. आणि किंवा हे जे देठ आहेत नुसते तेल कांद्यावरती सुद्धा केले जातात, खूप छान लागतात. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे भिड्याचा तवा आहे. भिड्याच्या तव्यावरती आपल्याला सर्वप्रथम हे जे शेंगदाणे आहेत, आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर आपण आळूच्या पानांचे गोळे तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला हे शेंगदाणे भाजण्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे. तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, भाजून थंड करून घेतलेले आहेत. हे गोळे थंड झाले, याची जी सालं आहे तर याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर पहा, मी इथे हाताच्या साहाय्याने याची सालं काढून घेतलेली आहेत. तर शेंगदाणे आणि सालं मी या झाऱ्याच्या साहाय्याने मी वेगळं करते आणि ही खूप सोपी प्रोसेस आहे. या झाऱ्यामध्ये तुम्ही शेंगदाणे ॲड केले ना, त्याची जी सालं आहे ती निघून म्हणजे खाली पडतात आणि शेंगदाणे वेगळे होतात आणि अगदी झटपट अशा पद्धतीने आपले हे शेंगदाणे म्हणजे व्यवस्थित सालं काढून मोकळे करता येतात आपल्याला. तर आता हे जे शेंगदाणे आहेत, हे शेंगदाणे ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून याचं शेंगदाण्याचा कूट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. तर चला, आता इथे ही जी आळूची पानं आहेत, आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आळूची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आळूचे हे जे देठ आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. तर मी अशाच पद्धतीने ही जी बाकीची पानं आहेत, तर मी बाकीच्या पानांचे सुद्धा मी देठ अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत. आता ही जी पानं आहेत, ही पानं आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत. तर इथे मी ही जी पानं आहेत, तर ही पानं मी कैचीच्या साहाय्याने बारीक चिरून घेणार आहे.
तर कैचीच्या साहाय्याने ही पानं एकदम बारीक चिरली जातात. तर पहा इथे आपला हा पान फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर ही जी अशी पानाची जी मधली जी मोठी शीर आहे ना, मोठी म्हणजे जी जाड शीर आहे ती आपल्याला अशा पद्धतीने कट करायची आहे. आणि कट केल्यानंतर आपल्याला हे जे पान आहे ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. हे पान अशा पद्धतीने फोल्ड करून त्या पानाला मधी चीर पाडून आणि अगदी बारीक आपल्याला ही पानं चिरून घ्यायची आहेत. तर मी ही कैचीचा वापर करून मी ही पानं कट करून घेतलेली आहे. तुम्ही नाईफचा वापर करून अगदी ही पानं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक चिरून घेऊ शकतात. इथे मी कैचीने पानं का कट करते माहिती आहे का? कारण ना कैचीने पानं पटापट कट करता येतात आणि एकदम बारीक आपल्याला हवं तशी ही पानं आपल्याला आपण कैचीच्या सहाय्याने बारीक चिरू शकतो. तर पहा अशाच पद्धतीने जी बाकीची पानं आहेत तर मी बाकीची पानं अशाच पद्धतीने मी बारीक चिरून घेतलेली आहेत. तुम्ही पाहू शकतात इथे मी पानं अशा पद्धतीने चिरलेली आहे एकदम बारीक. आणि कैचीचा एनी टाईम कधीही जरी मला आळूच्या वड्या करायच्या असल्या ना तर मी कैचीचाच वापर करते आणि कैचीच्या साहाय्यानेच आळूचे पानं एकदम बारीक चिरून घेते. तर चला इथे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे 1 बाउल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. हे बेसन पीठ आपल्याला एका ताटामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर मी 1 वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते पण ॲड करूया. त्यानुसार इथे मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट ॲड करायचा आहे. इथे मी 2 चमचे तीळ, 2 चमचे मी इथे ओवा ॲड केलेला आहे. ओव्याने या गोळ्यांना छान मस्त असा फ्लेवर येतो. त्याचबरोबर इथे 1 चमचा भरून ऑइल ॲड करायचं आहे. आता इथे मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता याची पेस्ट करून ती ॲड केलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेली जी आळूची पानं आहेत ती ॲड करूया आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घेऊया. तर पहा इथे मी आलं, लसूण, मिरची पेस्ट केली होती ना, त्याच ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं, तेच हे पाणी आहे. तर इथे मी थोडं पाणी ॲड करून मी कणिक मळून घेणार आहे. लक्षात ठेवा आपल्याला बॅटर तयार करायचं नाही आहे, आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं पाणी ॲड करून कणिक मळून घ्यायचं आहे. आणि कणिक मळून झालं ना की या कणकेवरती आहे ना 2 चमचे ऑइल ॲड करून छान मस्त हे कणिक मळून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे कणिक आहे ते हाताला अजिबात चिटकणार नाही. तर आपल्या या कणकेचे छान मस्त गोळे तयार करून घ्यायचे आहेत. गोळे तयार करताना सुद्धा आपल्याला हाताला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि हाताला जर आपण ऑइल लावलं ना तर हे जे कणिक आहे आपल्या हाताला अजिबात चिटकणार नाही आणि पटापट आपल्याला गोळे तयार करता येतील आणि आपल्याला कणकेपासून हवे तसे गोळे तयार करू शकतो. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे गोळे लहान मोठे हवेत तसं तुम्ही गोळे तयार करू शकता. इथे मी मीडियम साईजचे इथे हे जे गोळे आहेत तयार करून घेतलेले आहेत. आणि हे जे गोळे आहेत ना चवीला 1 नंबर आणि भन्नाट असे लागतात. हे गोळे स्टीम केल्यानंतर तर स्टीम केल्यानंतर एकच नंबर लागतात. तर पहा इथे हे जे गोळे आहेत तर गोळे तयार झालेले आहेत आपले. तर चला आता आपण स्टीम करायला सुरुवात करूया. आणि हे जे गोळे आहेत तर या गोळ्यांमध्ये आळूची पानं, ओवा, तीळ, मसाले या सगळ्यांचा ना फ्लेवर आहे. आणि हे जे गोळे आहेत ना फुल फ्लेवरफुल हे गोळे आहेत. तर चला हे गोळे आपल्याला स्टीम करायचे आहेत. त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जे भांडं आहे तर हे भांडं पूर्ण अर्धं भरायचं आहे पाण्याने. हा भांडा अर्ध्यापर्यंत मी पाणी ॲड केलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला यावरती चाळण ठेवायचे आहे आणि या चाळणीमध्ये हा जो ताट आहे गोळ्यांचा तो मी ठेवणार आहे. वरती झाकण ठेवून मी 25 मिनिटं वाफ देणार आहे. तर मोठ्या गॅसवरती आपल्याला 25 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. तसे हे जे गोळे आहेत ना हे गोळे 10 मिनिटातच शिजतात. पण माझं एक असतं की बाबा
हे गोळे कुठेही कच्चे राहता कामा नये म्हणून मी 25 मिनटं वाफ देते आणि या 25 मिनटामध्ये छान मस्त आपले गोळे स्टीम होतात. तर चला आता आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत. तर ग्रेव्हीसाठी आपल्याला आधी मसाला तयार करायचा आहे. तर इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल ॲड केलं ना की ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा ॲड करायचं आहे. जिरा ॲड करून झालं की इथे आपण आलं लसूण ॲड करूया. आलं लसूण आपल्याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर इथे मी कढीपत्ता ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे 2 लाल सुक्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. पुन्हा 1 ते 2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आपण जेही काही ॲड करू ना तर अगदी 2 मिनटं आपल्याला सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी हे काजू घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे काजू नसतील तुम्ही इथे जे मरगज बी असतं ना तुम्ही त्याचाही वापर करू शकतात. त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे खोबऱ्याचा कीस ॲड केलेला आहे. तोही ॲड करून छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. खरं म्हणजे इथे मरगज बी वापरतात पण माझ्याकडे मरगज बी नव्हता ना म्हणून मी इथे काजू घेतलेले आहेत. ते 5 ते 6 असे काजू घेतलेत. आता आपल्याला काजू आणि खोबरा छान फ्राय करून झाल्यानंतर इथे आपल्याला कांदा टोमॅटो ॲड करायचे आहेत. हे सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर मी इथे 1 चमच्यावरून लाल तिखट ॲड केलेली आहे. लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे एकत्र व्यवस्थित फ्राय करायचं आहे. इथे मी 1 छोटा ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे. मिक्स करून फ्राय करून आपल्याला झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे. हा जो मसाला आहे हा आपल्याला 10 मिनटं आपल्याला शिजवून द्यायचा आहे. तर पहा आपण जे पाणी ॲड केलं होतं ना ते पाणी पूर्णपणे म्हणजे ऑब्झर्व झालेलं आहे किंवा आटलेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. इथं आपला मसाला तयार झालेला आहे. हा मसाला एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तर इथे आपला मसाला थंड झालेला आहे. तर मी इथे ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये हा जो मसाला आहे हा मसाला आपल्याला या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि याच प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून ते पाणीसुद्धा या वाटणात या मसाल्यामध्ये ॲड करून आपल्याला छान मस्त हा जो मसाला आहे तो ग्राइंड करून घ्यायचा आहे आणि छान मस्त आपल्याला या मसाल्यापासून ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. तर पहा इथे आपला जो मसाला आहे त्या मसाल्याची आपण अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर इथे आपलं मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे. तर आता इथे 25 मिनटं झालेली आहेत. मी गॅस बंद केलेला आहे. तर इथे आपले जे गोळे आहेत आळूच्या पानांचे गोळे तयार झालेले आहेत, स्टीम झालेले आहेत. आता हे गोळे आपण काढून घेऊया. आधी हे गोळे बऱ्यापैकी असे हे होते पण थोडे म्हणजे स्टीम झाल्यानंतर हे थोडे तुम्हाला मोठे दिसत आहेत. आणि हे जे गोळे आहेत ना चवीला 1 नंबर आणि भन्नाट असे लागतात. हे जे गोळे आहेत ना हे गोळे थंड करून घ्यायचे आहेत आणि एवढंच सांगेल की मी आणि ज्ञानेश आम्ही दोघांनी हे जे गोळे आहेत ना गरम गरमच खाल्ले, एवढे छान लागत होते. तर आता मी इथं पॅन घेतलेल्या पॅनमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. आता हे जे गोळे आहेत हे गोळे आपण काय करूया फ्राय करून घेऊयात. तर मी इथे या पॅनमध्ये हे जे गोळे आहेत तर मी अशा पद्धतीने हे जे गोळे आहेत पॅनमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. हे गोळे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे छान मस्त फ्राय करायचे आहेत. आणि हे जे गोळे आहेत ना आपण हे गोळे फ्राय करतो तर आपण हे गोळे का फ्राय करतो कारण हे गोळे ना खाताना
छान मस्त क्रंची कुरकुरीत लागतात आणि आतमध्ये तर हे गोळे फुल फ्लेवरफुल असतात. म्हणजे अळूच्या पानांचा फ्लेवर, ओवा, शेपू, त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. त्याच्यामुळे हे जे गोळे आहेत ना, चवीला एक नंबर आणि भन्नाट असे लागतात. मी तुम्हाला एवढं सांगेन, मी आणि ज्ञानेशनी हे गोळे फ्राय केल्यानंतर आम्ही 5 ते 6 गोळे आम्ही असेच खाल्ले आहेत. एवढे छान लागतात. तर पहा इथे आपले जे गोळे आहेत, अधूनमधून आपल्याला हे गोळे असे फ्राय करायचे आहेत. तर मी हे गोळे मंद गॅसवरती फ्राय करून घेतलेले आहेत. तर आपल्याला गॅस अधूनमधून मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती 2 ते 3 मिनटं हे गोळे छान मस्त फ्राय करायचे आहेत आणि पुन्हा गॅस बारीक करायचा आहे. तर असंच मी गॅस मोठा आणि बारीक करून हे जे गोळे आहेत ब्राऊन होईपर्यंत छान मस्त मी या पॅनमध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. तर पहा इथे आपले हे जे गोळे आहेत, हे गोळेसुद्धा तयार झालेले आहेत. आता गोळे तर तयार झालेले आहेतच ना, तर मग चला पटापट आपण ग्रेव्ही तयार करूया आणि ग्रेव्हीमध्ये हे गोळे सोडूया. तर मी तुम्हाला यातला एक गोळा आहे तो मी तुम्हाला फोडून दाखवते. तर पहा तुम्ही इथे, आणि हे जे गोळे आहेत ना, अप्रतिम लागतात. तर चला आता ग्रेव्ही करायला सुरुवात करूया. तर इथे मी भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल ॲड करून झालं की त्यामध्ये जिरं राई ॲड करायचं आहे. जिरं राई गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ही ग्रेव्ही ॲड करायची आहे. आणि एक लक्षात ठेवा की आपण जे गोळे केलेले आहेत ते गोळ्यांमध्ये आपण मीठ तर ॲड केलेलं आहे. त्यामुळे या ग्रेव्हीमध्ये मीठ आपल्याला खूप कमी ॲड करायचं आहे. जास्त मीठ ॲड नाही करायचं आहे. तर आपले जे बेसिक मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत. तर इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे. आता हे मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पहा इथे मी वाटणाचं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. वाटणाचं पाणी ॲड करून पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मी इथे 10 मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहे. ही जी ग्रेव्ही आहे तर ही ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला छान मस्त शिजवून घ्यायची आहे. एवढंच सांगते, या ग्रेव्हीमध्ये मिठाचं प्रमाण खूपच कमी ठेवा. कारण जे गोळे आहेत, जेव्हा आपण ते गोळे या ग्रेव्हीमध्ये सोडू ना, तर बऱ्यापैकी ना ग्रेव्ही काय करते, म्हणजे ते गोळे काय करतात, ही ग्रेव्ही ना शोषून घेतात. त्याच्यामुळे ना ही भाजी ना खारट होण्याची खूप शक्यता असते. म्हणून काय करायचं आहे, ही ग्रेव्हीमध्ये मीठ खूपच कमी ॲड करा. जास्त मीठ नका ॲड करू. आता हे जे इथे पहा तुम्ही, इथे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि ग्रेव्हीला छान मस्त ऑइल सुटलेलं आहे. आता हे जे गोळे आहेत ना, हे गोळे आपल्याला ॲड करायचे आहेत. ही जी ग्रेव्ही आहे, मी मंद गॅसवरती 10 मिनटं ही ग्रेव्ही मी शिजवून घेतली होती. त्यानंतर आपल्याला हे गोळे ॲड करायचे आहेत. गोळे ॲड करून छान मस्त आपल्याला हे गोळे या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पहा इथे अळूच्या पानांचे जे गोळे आहेत आणि ही त्या गोळ्यांची भाजी आहे. तर ही भाजी इथे आपली तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. वरतून कोथिंबीर सर्व करून घेऊया. आता ही जी गोळ्यांची भाजी आहे, ही गोळ्यांची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, पुरीबरोबर किंवा राईसबरोबर खाऊ शकता. अजून एक गोष्ट सांगते की तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वरतून फ्रेश क्रीमसुद्धा वरतून तुम्ही ॲड करू शकता. तर चला आपण सर्व करून घेऊ.